बऱ्याच लोकांना तर माहितीही नसेल की ही यात्रा का केली जाते। चला तर मग मी तुम्हाला सांगतो। ही गोष्ट आहे त्या काळातली जेव्हा देवता आणि दानव यांच्यात एकच प्रश्न निर्माण झाला होता, आपल्या दोघांपैकी सर्वात ताकदवान कोण। याचं उत्तर शोधण्यासाठी श्रावण महिन्यात मंदार पर्वताला वासुकी नागाने लपेटून समुद्रमंथन केलं गेलं। या समुद्रमंथनातून 14 पवित्र गोष्टी बाहेर आल्या आणि त्यात एक होती कालकुट्ट विष। हे विष इतकं घातक होतं की त्याच्या एकट्या प्रभावामुळे संपूर्ण सृष्टी नष्ट होऊ शकली असती। आता देवतांना आणि दानवांनाही कळेना या विषाचं करायचं तरी काय। तेव्हा समोर आले भगवान शिव। त्यांनी ते विष स्वतःच्या गळ्यात ठेवून घेतलं, त्यामुळे त्यांचा गळा निळा झाला आणि ते निळकंठ महादेव म्हणून ओळखले जाऊ लागले। पण हे विष इतकं घातक होतं की त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी माता पार्वती आणि देवांनी त्यांना गंगाजल अर्पण केलं आणि तेव्हापासूनच श्रावण महिन्यात भगवान शिवाला गंगाजल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली। हे कावडी हे काय करतात, ते एका बांबूला दोन्ही बाजूनी मातीचे घडे बांधतात आणि त्यात गंगेचं पाणी भरून अनवाणी पायी आपल्या जवळच्या शिव मंदिरांमध्ये आणि 12 ज्योतिर्लिंगांवर चढवतात। पण आजच्या या मॉडर्न काळात काही लोकांनी कावड यात्रेला फक्त एक एन्जॉयमेंटचा फॉर्म बनवून टाकले। आज कोणाच्या कावडीत जास्त मोठ्याने डीजे वाजतो हे दाखवण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते। तर मित्रांनो, या बदललेल्या ट्रेंडवर तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।